नमस्कार. नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत. नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनेक विदुषी स्त्रियांनी आपल्या कार्याने समाजावर अमिट ठसा उमटवला आहे. काही स्त्रिया आज आपल्यात नाहीत, तर काही आजही आपल्या कार्याने समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी, त्यांच्या कार्याची नोंद राहावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या मालिकेतून आपण नाशिकमधील अशा प्रेरणादायी स्त्रियांच्या जीवनाचा वेध घेत आहोत. आज आपण ओळख करून घेणार आहोत अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची. रंगरेषांमधून उमटलेली सर्जनशील वाटचाल. रेषा जेव्हा बोलू लागतात, रंग जेव्हा भावना व्यक्त करू लागतात, तेव्हा जन्माला येते एक कलाकृती. आणि अशाच असंख्य कलाकृतींमधून आपले आयुष्य व्यक्त करणाऱ्या ज्येष्ठ चित्रकार मुक्ता बालिगा यांच्या कलाप्रवासाची ही प्रेरणादायी कहाणी. काही चित्र अशी असतात जी फक्त रेषांनी काढलेली नसतात, तर भावनांना शब्द देतात. काही चित्र बोधप्रद असतात, जी आपल्या अर्थपूर्ण प्रवाहाने मनाला स्पर्श करतात. आणि काही अमूर्त चित्र, ज्यांचे आकार असंख्य अर्थ धारण करतात, जी प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळ्या भावना व्यक्त करतात. मनातील भावना आणि विचार व्यक्त करण्यासाठी माणसाने शब्दांची निर्मिती केली, पण शब्दांपूर्वीच रेषा आणि रंगांच्या माध्यमातून त्याने आपल्या भावनांना चित्रातून व्यक्त केलं. म्हणूनच चित्रकला म्हणजे मानवी कल्पकता आणि सौंदर्यदृष्टीचं जिवंत रूप आहे. नाशिकमधील सुप्रसिद्ध चित्रकार मुक्ता बालिगा आपल्या चित्रांमधून एक वेगळीच सृष्टी साकार करतात. निसर्ग, प्राणी, पक्षी, आकाशातील नक्षत्र, सूर्योदय, सूर्यास्त, दुपारचा तळपता सूर्य आणि पौर्णिमेच्या चंद्राची शीतल किरणं, या सगळ्यांना त्यांनी आपल्या रंगरेषातून जिवंत केलं आहे. त्यांची कला केवळ भारतापुरती मर्यादित नाही, तर इंग्लंड, फ्रान्स, स्वीडन आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांमध्येही त्यांच्या चित्रांना मोठी दाद मिळाली आहे. आणि आज अनेक घरांची शोभा त्यांच्या चित्रांनी वाढवली आहे. 5 ऑगस्ट 1953 रोजी एका साध्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वाडा संस्कृतीत वाढलेल्या या बालिकेच्या मनात लहानपणापासूनच कलेची बीजं रुजली होती. पोळ्याच्या सणासाठी बनणारे मातीचे बैल, गणेश उत्सवासाठी तयार होणाऱ्या मूर्ती, हे सगळं त्या तासनतास पाहत बसायच्या. याच अनुभवातून त्यांच्या मनात कलेचं बीज रुजलं. 5वीत असताना त्यांनी सुंदर रांगोळी काढून पुरस्कार मिळवला आणि तिथूनच त्यांच्या कलेच्या प्रवासाला दिशा मिळाली. शालेय शिक्षणात त्यांनी चित्रकला हा विषय निवडला आणि पुढे चित्रकला महाविद्यालयातून प्री डिग्री आर्ट, पेंटिंग आणि आर्ट टीचरचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यांच्या कलेला आकार देण्यात अनेक दिग्गज कलाकारांचं मार्गदर्शन लाभलं. वाघो देशपांडे, गजानन हलदणकर, रवी परांजपे, शंकरराव पळशीकर, गणपतराव वडगावकर, शिवाजीराव तुपे, MG कुलकर्णी, रमाकांत कवठेकर यासारख्या अनेक ज्येष्ठ कलाकारांकडून त्यांनी कलेचे बारकावे आत्मसात केले. सन 1976 मुंबईच्या प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांना पहिल्यांदाच शिवाजीराव तुपे आणि MG कुलकर्णी यांच्यासोबत समूह प्रदर्शनात चित्र मांडण्याची संधी मिळाली. एक कलाकार म्हणून तो दिवस त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरला. पेन इन ड्रॉइंग ही त्यांची विशेष आवड. एक एक चित्र पूर्ण करायला महिन्याचा कालावधी लागत असे.
परिश्रम, चिकाटी आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द हीच त्यांची ओळख बनली. आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, नाशिक कला निकेतन अशा अनेक संस्थांकडून त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मायको, महिंद्रा अँड महिंद्रा, प्राणलाल भोगीलाल, अरविंद इनामदार, प्रफुल्ल डहाणूकर यासारख्या मान्यवरांनी त्यांच्या कलेचं कौतुक केलं. मुक्ता बालिगा या फक्त चित्रकार नाहीत, तर एक समर्पित मार्गदर्शक देखील आहेत. नाशिक कला निकेतनमध्ये त्यांनी अनेक वर्ष स्केचिंग शिकवलं. विशेष म्हणजे कर्णबधिर मुलांसाठी असलेल्या माईलेले श्रवण विकास विद्यालयात त्यांनी तब्बल 36 वर्ष समर्पणानं काम केलं. चित्रकला, हस्तकला, रांगोळी, भरतकाम या सर्व कला त्यांनी मुलांना अत्यंत संवेदनशील पद्धतीने शिकवल्या. बालमानसशास्त्राचा अभ्यास करून त्यांनी या कर्णबधिर मुलांच्या आयुष्यात रंग भरले. सकाळ समूहाच्या बालचित्रकला स्पर्धांमध्ये अनेक वर्षे त्या परीक्षक आणि मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहिल्या. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वा शिरवाडकर म्हणत असत की साहित्य, संगीत आणि नाट्य संमेलने भरतात, पण चित्रकला संमेलने क्वचितच आयोजित केली जातात. या विचारातून प्रेरणा घेऊन सन 2001 साली लोकहितवादी मंडळ आणि राज्य कला संचालनालय यांच्या सहकार्याने नाशिकमध्ये चित्रकला संमेलन आयोजित करण्यात आले. या उपक्रमात मुक्ता बालिगा यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. शिवाजीराव तुपे, साळवेकर आणि इतर मान्यवर कलाकारांचे त्यांना मार्गदर्शन लाभले, ज्यामुळे नाशिकच्या कलाप्रेमींना एक नवीन व्यासपीठ मिळालं. नाशिककरांना राज्यस्तरीय कला अनुभवण्याची संधी मिळाली. आज मुक्ता बालिगा या केवळ एक कलाकार नाहीत, तर नाशिकच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. कलेच्या माध्यमातून समाजाशी नातं जोडण्याचं कामही मुक्ताताईंनी मनापासून केलं. त्या आदिवासी भागांमध्ये जाऊन तेथील महिलांना त्यांच्या पारंपरिक लोकचित्रकलेशी पुन्हा जोडत गेल्या. त्यांच्या कलेला योग्य दिशा देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. रंग आणि रेषांच्या माध्यमातून या महिलांच्या आयुष्यात नवा रंग भरत त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचं मोलाचं कार्य मुक्ताताईंनी केलं आहे. जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई, पाचगणी क्लब, बालगंधर्व आर्ट गॅलरी, मायको ऑफिसर्स क्लब नाशिक अशा अनेक ठिकाणी अनेकदा त्यांचे चित्रप्रदर्शन झाले आहे. नाशिक येथे डिसेंबर 2021ला भुजबळ नॉलेज सिटी येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात त्यांनी मोठं चित्रप्रदर्शन भरवलं होतं. ते सिनियर ते ज्युनियर अशा पद्धतीचं होतं. प्रसिद्ध चित्रकार शिवाजीराव तुपे यांच्या स्मरणार्थ सन 2014 पासून दरवर्षी रंगोत्सव होत असतो. त्याच्या नियोजनात मुक्ताताईंचा सहभाग मोठा असतो. एखाद्या प्रतिथयश चित्रकाराचा डेमो त्यानिमित्तानं रसिकांना दाखवला जातो. मुक्ता बालिगा यांच्या बाबतीत मला सर्वाधिक भावलेली गोष्ट म्हणजे त्यांनी केवळ चित्र निर्माण केली नाहीत, तर कला शिकवली, कला जपली आणि कला समाजापर्यंत पोहोचवली. म्हणून त्यांच्याविषयी बोलताना चित्रकार या शब्दाबरोबरच कला संवर्धक आणि मार्गदर्शक हे पैलूही तेवढेच महत्त्वाचे वाटतात. चित्र ही काळाच्या ओघात जुनी होतात, पण कलाकाराने जागवलेल्या संवेदना कधीच जुन्या होत नाहीत. मुक्ता बालिगा यांच्या कलाकृती आणि त्यांनी घडवलेले विद्यार्थी हीच त्यांच्या कला साधनेची जिवंत स्मारके आहेत. आजही त्या विविध चित्रप्रदर्शनांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतात. अनेक दशकांच्या कला साधनेनंतरही त्यांची सर्जनशीलता तितक्याच उत्साहाने फुलत आहे. रंग, रेषा आणि सौंदर्यदृष्टी
यांचा हा अखंड प्रवास आजही सुरू आहे. त्यांची कला, त्यांचं समर्पण आणि त्यांचं कार्य खऱ्या अर्थानं त्यांना बनवतं नाशिकचं भूषण. पुढील भागात भेटूया अशाच एका विदुषीला. धन्यवाद. या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया, अर्थात नाशिकच्या विदुषी. मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको. निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट. मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.